खाटू श्यामबाबा नारळ अर्जीची श्रद्धा परंपरा आणि गूढ अर्थ. राजस्थानच्या शिकर जिल्ह्यात वसलेले खाटू हे गाव आज संपूर्ण भारतातील लाखो भक्तांसाठी आशेचे, विश्वासाचे आणि आधाराचे केंद्र आहे. ते विराजमान असलेले खाटू श्यामबाबा म्हणजे हारे का सहारा, हार मानलेल्या माणसाचा शेवटचा आधार. या श्रद्धेच्या परंपरेत अनेक विधी, संकल्प आणि अर्पण प्रचलित आहेत. त्यातील एक अत्यंत लोकप्रिय पण तितकीच रहस्यमय परंपरा म्हणजे नारळ अर्जी. नारळ अर्जी ही केवळ एखादी इच्छा मागण्याची पद्धत नाही, तर ती मन, वाणी आणि कर्म यांच्या एकत्रित समर्पणाची प्रक्रिया मानली जाते. नारळ अर्जी म्हणजे काय? अर्जी म्हणजे विनंती, अर्ज किंवा मनापासून केलेली प्रार्थना. खाटू श्यामबाबाकडे जेव्हा भक्त आपली अडचण, दुःख, संकटे किंवा इच्छा मांडतो, तेव्हा तो नारळाच्या माध्यमातून ही अर्जी अर्पण करतो. म्हणूनच याला नारळ अर्जी असे म्हटले जाते. नारळ हा भारतीय संस्कृतीत पूर्णत्वाचे प्रतीक, अहंकार त्यागाचे चिन्ह, शुद्धता आणि सातत्याचे स्वरूप मानला जातो. त्यामुळे नारळ अर्पण करताना भक्त आपले मन पूर्णपणे श्यामबाबाच्या चरणी अर्पण करतो. अशीच भावना असते. खाटू श्यामबाबाशी नारळ अर्जी का जोडली गेली? लोकपरंपरेनुसार खाटू श्यामबाबा भक्तांचे देव आहेत. ते मोठ्या यज्ञ, महागडी पूजा किंवा जटिल विधीपेक्षा साध्या निष्कपट भावनेला अधिक महत्त्व देतात. नारळ अर्जी ही एक गरीब श्रीमंत सर्वांसाठी समान, सोपी पण भावनिकदृष्ट्या खोल, अहंकारविरहित अशी परंपरा असल्याने ती श्यामबाबाच्या तत्त्वज्ञानाशी जुळणारी मानली जाते. नारळ अर्जीची सुरुवात लोककथा आणि श्रद्धा. खाटू श्याम परिसरातील लोककथेनुसार पूर्वी एक गरीब शेतकरी आपल्या आजारी मुलासाठी रोज मंदिरात येत असे. त्याच्याकडे दानपूजेसाठी पैसे नव्हते. एके दिवशी त्याने घरातून आणलेला नारळ हातात धरून बाबासमोर मनापासून रडत आपली व्यथा मांडली. काही दिवसातच त्याच्या मुलाची प्रकृती सुधारली. ही घटना गावात पसरली आणि लोक म्हणू लागले, श्यामबाबांना मोठ्या वस्तू नको, त्यांना खरं मन लागतं. याच श्रद्धेतून नारळ अर्जीची परंपरा अधिक दृढ झाली. असे सांगितले जाते, नारळ अर्जी कशी करतात? नारळ अर्जी करण्याची पद्धत प्रदेश, परंपरा आणि भक्तांच्या श्रद्धेनुसार थोडीफार बदलते, पण साधारणपणे खालीलप्रमाणे केली जाते. तरी आपण जाणून घेऊया. नारळाची निवड. पूर्ण न तुटलेला नारळ, शक्यतो स्वच्छ आणि पवित्र भावनेने आणलेला नारळ हा भक्त स्वतः घेऊन येतो, कारण तो स्वतःच्या मनाचे प्रतीक मानला जातो. नंबर 2, मनाची तयारी. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मन शांत करणे, राग, अहंकार, घाई बाजूला ठेवणे. अनेक भक्त आधीच मनात म्हणतात, बाबा माझी अर्जी पूर्ण झाली किंवा नाही तरी तुझ्यावर विश्वास आहे. नंबर 3, अर्जी मांडणे. श्यामबाबाच्या दर्शनावेळी नारळ दोन्ही हातात धरून, डोळे बंद करून आपली इच्छा मागणे. मनात हळूहळू आवाजात आपली अडचण सांगणे. इच्छा मागणे ही अर्जी स्वतःसाठी, कुटुंबासाठी किंवा इतरांसाठीही केली जाऊ शकते. नंबर 4, समर्पण. अर्जी मांडल्यानंतर नारळ मंदिरातील निश्चित ठिकाणी ठेवला जातो किंवा सेवकाच्या सूचनेनुसार अर्पण केला जातो. तेथे महत्त्व नारळाचे नसून समर्पणाच्या भावनेचे असते. नारळ फुटणे हे एक रहस्यमय संकेत. काही भक्तांमध्ये अशी श्रद्धा आहे की नारळ आपोआप फुटला, अर्जी स्वीकारली गेली. नारळ न फुटता संयम ठेवण्याचा संकेत. श्यामबाबाच्या भक्तांमध्ये एक विचार अधिक प्रचलित आहे, नारळ फुटला की नाही हे महत्त्वाचे नाही, मनातला अहंकार फुटला का हे महत्त्वाचे. नारळ अर्जी पूर्ण झाली असे भक्त का म्हणतात? अनेक भक्तांचे अनुभव असे सांगतात की अर्जी केल्यानंतर मन शांत होते, निर्णय घेण्याची स्पष्टता येते, परिस्थिती हळूहळू सुधारू लागते. हे सर्व थेट चमत्कार म्हणून न पाहता मानसिक आणि भावनिक परिवर्तन म्हणून पाहिले जाते. श्यामबाबाची कृपा म्हणजेच संकट लगेच नाहीसे होणे नाही, संकट झेलण्याची ताकद मिळणे अशी भावना अनेक भक्त व्यक्त करतात. नारळ अर्जी आणि हारे का सहारा तत्व. खाटू श्यामबाबा हरे का सहारा का म्हटले जाते? कारण नारळ अर्जी बहुतेक वेळा शेवटचा पर्याय उरलेला माणूस करतो, ज्याने सर्व प्रयत्न केले आहेत, जो थकलेला आहे पण विश्वास सोडलेला नाही. अशा अवस्थेत केलेली अर्जी मनाला आधार देते. नारळ अर्जी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिल्यास अर्जी केल्याने ताण कमी होतो, भावना व्यक्त झाल्याने मन हलके होते, सकारात्मक विचार वाढतो. यामुळे व्यक्ती अधिक शांत, संयमी आणि निर्णयक्षम बनते. परिणामी परिस्थिती सुधारण्याची शक्यता वाढते. फाल्गुन मेळा आणि नारळ अर्जी. फाल्गुन महिन्यात खाटू येथे भव्य मेळा भरतो. ह्या काळात लाखो भक्त नारळ अर्जी करतात, पदयात्रा, निशाणा आणि सेवा करतात. फाल्गुन मेळ्यातील अर्जी अधिक फलदायी मानली जाते, कारण ती
सामूहिक श्रद्धेच्या ऊर्जेत केली जाते अशी भक्तांची भावना आहे. नारळ अर्जी श्रद्धा पण अंधश्रद्धा नाही. खाटू श्यामबाबाचे खरे भक्त सांगतात, फक्त नारळ अर्पण करून बसून राहू नका. प्रयत्न, मेहनत, प्रामाणिकपणा आवश्यक करा. नारळ अर्जी म्हणजे मी प्रयत्न करतोय बाबा, आता तू मला योग्य दिशा दाखव. खाटू श्यामबाबाची नारळ अर्जी ही एक इच्छा मागण्याची पद्धत नाही, ती आत्मसमर्पणाची प्रक्रिया आहे. नारळ हा एक वस्तू असला तरी खरी अर्जी मनात, भावनेत, विश्वासात असते. श्यामबाबा चमत्कार का करतात? भक्त म्हणतात, तिथे परिस्थिती बदलत नाही, ते माणूस बदलतात आणि बदललेला माणूस आपले आयुष्य बदलू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम, जय श्री श्याम.